नमस्कार. भूतपिशाचांच्या दुनियेमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. लोणावळ्यामध्ये एक विला विकण्यासाठी आहे. एकदम स्वस्तामध्ये तो विला तुम्ही विकत घेऊ शकता. हिलटॉप विला आहे, विला 27. जर घ्यायचा असेल तर कॉन्टॅक्ट करा. असाच एक फोन कॉल रविराजच्या ऑफिसवरती येतो आणि घटनेला सुरुवात त्या ठिकाणाहूनच होते. ही घटना लोणावळ्यामधली आहे, लोणावळ्यामधल्या एका विलामधली आहे. संपूर्ण घटना तुम्ही ऐका, कशा पद्धतीने ही घटना घडलेली आहे. एकदम भयानक आणि भयंकर प्रकारची ही घटना आहे. महागडी वस्तू जर स्वस्तात मिळत असेल तर त्या वस्तूमध्ये काहीतरी गडबड असणारच ना. अशीच गडबड रविराजसोबत झाली. ही संपूर्ण घटना आपण ऐकूयाच, पण त्या अगोदर जर आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपल्या चॅनलवरती सस्पेन्स, हॉरर, मिस्टेरियस असलेले रिअल एक्सपिरियन्स, भूताच्या सत्य घटना ऐकायला व पाहायला मिळणार आहेत. तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. रविराजचे वडील चिंचवडमध्ये एक इस्टेट एजंट म्हणून काम करत होते. त्यांचं एक आलिशान ऑफिससुद्धा होतं. त्यांचं नाव माणिक मेहता. त्यांचा मुलगा म्हणजे रविराज मेहता हा 25 वर्षाचा तरुण. वडील पहिल्यापासनं हे इस्टेट एजंटचीच कामं करायचे. प्रॉपर्टी विकत घेणे, त्या विकणे. एखादी प्रॉपर्टी स्वस्तात मिळाली तर ती ठेवून काही दिवसानंतरनं त्याच्यावरती चांगला नफा कमवणारे. त्याचे वडील हे बऱ्याच वर्षापासून तेच काम करत होते. अगदी बिझनेसही त्यांचा चांगला होता. रविराज हा 25 वर्षाचा. वडिलांच्या सोबत त्याची काम करण्याची फार इच्छा आणि तो त्यांच्या वडिलांसोबत कामही करत होता. पण रविराजकडनं काही चुकीच्यासुद्धा डील झालेल्या होत्या, व्यवहार झाले होते. त्यामध्ये त्याच्या वडिलांना काही ठिकाणी नुकसानसुद्धा भोगावं लागलं होतं. तर रविराजच्या सतत ते मनात यायचं की यार, आपण पप्पांचे काही पैसे फुकट वाया घालवलेत. आपले फुकट पैसे काही ठिकाणी एक्स्ट्रा गुंतवणूक झालेली आहे. यार, कुठंतरी जर आपल्याला अशी प्रॉपर्टी मिळाली ना तर त्या प्रॉपर्टीमधनं जितकंही माझ्याकडनं नुकसान झालं आहे ना ते मी त्या एका प्रॉपर्टीमधनं भरून काढू शकतो. तर तो बरेच दिवस अशा एखाद्या डीलच्या शोधामध्ये होता. आणि एक दिवस रविराज त्या ऑफिसवरती बसलेला होता. त्याचे वडील माणिक मेहता म्हणजेच माणिकलाल मेहता हे त्या दिवशी ऑफिसवरती नव्हते. कामानिमित्त कुठेतरी बाहेर गेलेले होते. आणि दुपारचा एक फोन कॉल त्या ऑफिसमध्ये येतो आणि एक व्यक्ती लोणावळ्यामधून बोलतो की लोणावळ्यामध्ये एक 27 नंबरचा एक विला विकण्यासाठी आहे. एकदम तुमच्या मनाप्रमाणे डील होईल. एकदम स्वस्तात तो विला मिळेल. हिलटॉप आहे. आजूबाजूला बिलकुलही गर्दी नाही. एकदम स्वस्त म्हणजे स्वस्तच. जर तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली, ही प्रॉपर्टी जर तुम्ही विकत घेतली तर भविष्यामध्ये तुम्हाला नक्कीच ह्याच्यापासनं 10 पट फायदा होऊ शकतो. एवढंच रविराजच्या कानावरती येतं. आणि रविराज त्याने जे नुकसान केलेलं होतं ना ते नुकसानीचं त्याला ध्यान होतं की यार, आपण ह्याच शोधात होतो की कधीतरी आपल्याला एक अशी प्रॉपर्टी मिळेल, आपण एखाद्या अशा प्रॉपर्टीमध्ये डील करू की तिथनं सगळी नुकसान भरपाई आपली कव्हर होईल. तो इन्स्टंट त्या फोन कॉलवरच लगेच बोलतो की कधी भेटायला येऊ. आणि तिकडनं बोललं जातं की तुम्ही आजही आले तरी चालेल. बस रविराजला एवढंच पाहिजे नव्हतं. दुपारचे साधारण 1-2:30 वाजले असतील. वडिलांना फोन करतो की पप्पा, एक फोन आला होता. लोणावळ्यामध्ये एक विला विकण्यासाठी आहे, मी जाऊन येतो. त्याचे वडील त्याला बोलतात, विला पाहायला चालला आहे. पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय तू घेऊ नको. रविराज बोलतो, पप्पा, यावेळेस तुम्ही बिलकुल काळजी करू नका. तुमच्या मनासारखी डील जर नाही घडून आणली तर माझं नाव बदलून ठेवा. त्याचा हा ओव्हर कॉन्फिडन्स त्याला गोत्यात आणणार होता. त्याच्यासोबत अशा काही पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज घडणार होत्या
की त्यांनी त्याच्या स्वप्नात सुद्धा बघितलं नव्हतं. रविराज त्याच दिवशी एक 2:30-3 वाजता पुण्यातनं त्या लोणावळ्याच्या दिशेने निघतो. संध्याकाळचे एक 5:30-6 वाजलेले असतील. जिथे तो विला होता त्या ठिकाणी तो पोचतो. तिथं पोचल्यावरती खरंच तो जे दृश्य पाहतो ना ते वेगळंच होतं. तो विला आहे ना एकदम गर्दीपासून वेगळा. आजूबाजूला एकदम शांत परिसर, पूर्ण आजूबाजूला मोठमोठाली झाडं झुडपं आणि मस्त एकदम दरीतनं त्या डोंगरातनं एक गार थंड वारा येतोय असं तिथं तो परिसर होता. तिथं गेल्यावरती गाडीचं हॉर्न वाजवतो आणि तितक्यात एक म्हातारा वयस्कर माणूस त्या विलामधनं त्या गेटपाशी येतो. गेट बंद होतं. त्यांना विचारतो गाडी कुठं पार्क करू. ते बोलतात आतमध्येच घ्या. तर तो वयस्कर व्यक्ती असल्यामुळं रविराज स्वतःच खाली उतरतो आणि ते गेट थोडंसं स्लायडिंग गेट होतं, त्याला असं ढकलायला लागत होतं. तर तो रविराज प्रयत्न करतो ते गेट ढकलायचं. ते गेटची जी अवस्था खरंच इतकी खराब झालेली होती ना, त्याचे जे पाईप अँगल गज जे होते बार होते ते असे सडल्यासारखे झालते. म्हणजे पाण्याने पावसाने ते असे थोडे गंजट आणि थोडे असे खराब झालेले होते. तर ते गेट त्याला ढकलत नव्हतं. तो ओनर सुद्धा तिथे येतो आणि ते गेट त्याला ढकलायला मदत करतो आणि अगदी एक कार त्या ठिकाणं त्या गेटमधनं पास होईल इतकंच ते गेट फक्त ढकललं जातं. तर ते बळबळ गेट ढकलतो आणि गाडी आतमध्ये पार्क करतो. तिथं गेल्यावरती दोघांचंही काही संभाषण होतं, बोलणं होतं आणि तिथनं तो ओनर रविराजला आतमध्ये विलामध्ये घेऊन जातो. आतली शिरल्यावरती एक मस्त मोठा लिव्हिंग रूमलाच अटॅच बाथरूम वगैरे, किचन, 2 बेडरूम, जिन्याने वरती ज्यावेळेस ते दोघेजण जातात तर वरतीसुद्धा मोठाले बेडरूम, त्याच्याच शेजारी एक बाल्कनी गॅलरी. त्या गॅलरीजवळ जातो आणि जी बॅकसाईड होती ती पाहतो. त्याच्या मनाला जशी पाहिजे होती किंवा त्याला त्या प्रॉपर्टीमध्ये डील करता येईल असंच ती जागा होती. पाठीमागनं मस्त मोठमोठाली झाडं, खाली दरीतनं मस्त थंड हवा येत होती. तो काही त्यावेळेस बोलला नाही आणि ते दोघेजणसुद्धा खाली येतात आणि पुन्हा तो लिव्हिंग रूममध्ये उभा राहून थोडंसं निरीक्षण करायला लागतो. पेंट थोडा खराब झालेला होता कारण बऱ्याच दिवसापासून तो विला बंदच होता. दोघेसुद्धा तिथं जो सोफा ठेवलेला होता त्या सोफ्यावर बसून थोडंसं बोलणं करतात की तुम्ही का विकताय वगैरे वगैरे वगैरे. तर तिथं तो जो म्हातारा व्यक्ती होता तो त्यांना सांगतो, आता माझं हा विला सांभाळण्याची ऐपत नाही आहे. काही फॅमिली प्रॉब्लेम आहेत माझे, मला पैशाची गरज आहे. तर मग त्यांचं थोडंसं व्यवहाराविषयी बोलणं होतं की तुमचं काय डीलिंग आहे, तुम्हाला कितीपर्यंत, म्हणजे असं त्यांच्या व्यवहाराच्या गोष्टी होतात तिथं. त्यावेळेस रविराजला ती डील आवडते. त्याला खरंच ती डील आवडते की यार इतक्या स्वस्तात आपल्याला हा माणूस हा विला देऊ शकतोय. तर त्यांच्या काही अशा बोलणे झाल्यावरती ते दोघं एकमेकांना म्हणजे डन बोलतात आणि तिथनं दोघंजणसुद्धा बाहेर येतात. जिथं रविराजने गाडी पार्क केली होती तिथनं दोघेजणसुद्धा म्हणजे तिथे उभे होते आणि रविराज थोडासा त्या विलाच्या अवतीभोवती फिरत होता की आपल्याला ह्याच्यामध्ये काय वेगळं करावं लागेल किंवा आणखी किती आपल्याला मेंटेनन्स लावायला खर्च होऊ शकतो. तर जी झाडं झुडपं थोडी आजूबाजूला वाढलेली होती ती थोडीशी त्याला कापावं लागणार होती, ती तोडावी लागणार होती. काही ज्या खिडक्या होत्या त्या खिडक्यांच्यासुद्धा ज्या स्लायडिंग विंडो आहेत त्याच्या काचा वगैरे थोड्याशा तुटलेल्या होत्या, फुटलेल्या होत्या. गेटचं पण थोडंसं त्याला काम करायची गरज होती. बाकी विल्यामध्ये जास्त काही त्याला खर्च नव्हता. त्याला पेंटिंग वगैरे केली ना की 1 नंबर असा तो विला. तर तो त्या म्हाताऱ्या व्यक्तीसोबत बोलतो की मला हे बाकीचं जे आहे ते करून घ्यावं लागेल. तर तो बोलतो ठीक आहे, तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्हाला मी त्यासाठी जी माणसं लागणार आहेत ती माणसं मी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही बोलाल त्यावेळेस पुरू शकतो. आपला हा व्यवहार, ही डील आपली कंप्लीट झाल्यानंतर तुमच्यासाठी मी तेवढं करू शकतो. पण तो व्यक्ती त्यावेळेस त्याला आणखीन एक सांगतो की हे बघा, तुम्हाला हा विला तुम्ही घ्यायला निघालाय पण तुम्हाला अगोदरच काही कल्पना देऊन ठेवतो. की रविराज बोलतो काय सांगा की. आता ते म्हातारे व्यक्ती असल्यामुळे थोडासा त्यांच्यासोबत रिस्पेक्टने त्यांच्यासोबत बोलत होता. तर तो जो ओनर होता तो ओनर बोलतो की हा विला जवळजवळ एक 8-9 वर्षापासून
बंद आहे. या ठिकाणी कोणीही राहत नाही, कोणी टुरिस्टही येत नाही, कोणी पार्टी करत नाही, कुठले फॅमिली प्रोग्रामसुद्धा या ठिकाणी होत नाही, कारण ह्याचा मेंटेनन्स माझ्याकडनं होत नव्हता. त्यामुळे हा विला मी बंदच ठेवला होता. पण ह्या विलामध्ये काही वर्षांपूर्वी, म्हणजे ज्यावेळेस हा विला ओपन होता, लोक इथं यायची, त्यावेळेस इथं दोघं नवरा बायको ते फाशी घेऊन मेले होते. तर तो रविराज त्यांना विचारतो, का बरं असं? तर ते म्हातारं, तो ओनर त्याला बोलतो की त्यांच्यासोबत एक बाळ होतं. आपण जे वरची बाल्कनीमध्ये गेलो होतो, त्या बाल्कनीमधनं ते रात्रीच्या वेळेस खेळता खेळता खाली पडलं आणि त्या नवरा बायकोंनी त्याच रात्री ह्या विलामध्ये दोघांनी पंख्याला लटकून फाशी घेतली होती. तर रविराज बोलतो, मग त्याचा आणि ह्या बाकीच्या घटनेशी काय संबंध? तर तरीसुद्धा तो जो म्हातारा व्यक्ती होता, तो सांगतो की आजूबाजूची लोक रात्रीच्या वेळेस जर इथून जात येत असतील ना, तर रात्रीच्या वेळेस ह्या विलामध्ये कोणीही नसताना लाईट ब्लिंक करत असते, लाईट बंद चालू होत असते. काही लोकांना तर रडण्याचा सुद्धा आवाज येतो. तर रविराज थोडासा, म्हणजे आता 25-26 वर्षाचा युवक, अंगामध्ये रग, तो बोलतो, असं नसतं काका, हे सगळ्या काल्पनिक घटना, काल्पनिक गोष्टी आहेत, तुम्ही कसं काय याच्यावरती विश्वास ठेवू शकता? तो बोलतो, हे बघा, माझं काम आहे तुम्हाला सांगणं. उद्या जर आपला हा व्यवहार झाला तर पुन्हा तुम्हीच मला म्हणणार की तुम्ही आम्हाला बाकीच्या ज्या घटना होत्या किंवा ह्या बाकीच्या गोष्टी तुम्ही त्यावेळेस आम्हाला का सांगितल्या नाही? मला बोलू शकता की तुम्ही मला फसवले, तर त्याकरता मी तुम्हाला हे सगळं पहिलं सांगितलं. तर रविराज बोलतो, त्याचे काही तुम्ही म्हणजे टेन्शन घेऊ नका, आपला जो व्यवहार आहे हा आपण 8 दिवसामध्ये कंप्लीट करून घेऊ. तो बोलतो, हरकत नाही, ठीक आहे. तर त्यांचं हे साधारण हे का असं बोलणं होतोपर्यंत बराच उशीर झालेला होता, अंधारही पडला होता, पूर्ण काळोखच पडला होता. तर तो जो ओनर होता ते बोलतात की मग आता तुम्ही पुन्हा पुण्याकडे जाणार आहे का? तर रविराज त्यांना बोलतो की मी राहिलो तर चालेल का ह्या ठिकाणी? तर ते बोलतात, राहायला काही हरकत नाही आहे, पण शक्यतो इथं एकटे राहू नका. जर तुमच्यासोबत कोणी असेल तर तुम्ही राहा. तर तो बोलतो, आत्ता तरी यार मी सोबत कोणाला आणलेलं नाही आहे, पण ठीक आहे, मी मॅनेज करून घेईल. मी आजची रात्र इथं राहील आणि सकाळी गेल्यावरती माझ्या वडिलांसोबत ह्या विलाविषयी बोलणं करून तुमच्याशी पुन्हा वडिलांना तुमचं बोलणं करून देतो. ते जे ओनर होते, आता त्याला मनाई करू शकत नव्हते तिथं राहायला. जर मनाई केली तर व्यवहार कदाचित होऊ शकत नव्हता. तर ते बोलतात, राहा, पण काळजी घ्या, कारण इथं कोणी केअरटेकर नाही आहे आणि रात्रीच्या वेळेस इथं कोणीही मदतीला येत नाही. तुम्ही कोणालाही आवाज दिला तरी ह्या विलामध्ये कोणी येणार नाही. तर रविराज म्हणतो, काका तुम्ही काही काळजी करू नका, मी काय असेल ते मॅनेज करेल. आणि त्यानंतरनं ते जे ओनर होते ते नंतरनं निघून जातात. तिथनं रविराज, आता उशीर झालेला होता, भूकही लागलेली होती, तिथनं त्याची गाडी त्या गेटमधनं बाहेर काढतो आणि एका हॉटेलमध्ये जेवायला जातो. पण ते गेट बंद करत नाही, कारण ते गेट फार जड झालेलं होतं, ते अडकत चालत होतं. त्यामुळे तो गेट उघडच ठेवतो, हॉटेलमध्ये जेवायला जातो, जेवण वगैरे करतो आणि पुन्हा त्या विलामध्ये येतो. रात्रीचं एकदम शांत, कोणीही नाही, कसला आवाजही नाही. आतमध्ये आल्यावरती ती गाडी आतमध्ये पार्क करतो आणि ते गेट लावायचा, बंद करायचा प्रयत्न करतो, पण ते एकट्याच्यानी होणार नव्हतं. तो तसंच ठेवतो आणि आतमध्ये जातो. लिव्हिंग रूम, मस्त मोठा लिव्हिंग रूम होता, सोफा होता. त्या सोफ्यावर जाऊन बसतो. जे मेन डोर होतं ते मेन डोर लिव्हिंग रूमचं बंद करतो. रविराज फक्त त्या विलामध्ये एकटाच, बाहेरही कोणी नाही आणि विलामध्येही कोणी नाही. शांत त्या लिव्हिंग रूममध्ये त्या सोफ्यावरती आडवा पडला होता. एका हातामध्ये सिगरेट, एका हातामध्ये मोबाईल. एका हातानेच मोबाईल स्क्रोल करायचा, सिगरेट ओढत ओढत रविराज त्या मोबाईलमध्ये बुडाला होता. अचानक त्याला वरच्या मजल्यावरती जे 2 बेडरूम आहेत, त्या एका बेडरूममधनं कोणीतरी दरवाजा उघडझाप करतेचा आवाज आला. तर तो वरती पाहतो. पूर्ण विलामध्ये लाईट होती, पण सगळेच बल्ब लावलेले नव्हते. लिव्हिंग रूम आणि वरच्या मजल्यावरती जे बेडरूम आहे, त्या बाहेर जो कॉरिडोर स्पेस होता, त्या स्पेसमध्ये एक बल्ब चालू केलेला होता आणि तोही पिवळा प्रकाश असलेला, एकदम मंद पिवळा.
तर वर नाही ना, दरवाजा बंद चालू करायचा त्याला आवाज येतो. तिथनं तो उठतो आणि त्या पायऱ्यांनी वरती जातो. त्याला असं वाटतं की वरती एखादी खिडकी उघडी असेल, पाठीमागनं हवा सुटली असेल, तर त्या हवा आत बाहेर येत असेल त्यावेळेस तो दरवाजा सुद्धा त्यावेळेस तसा होत असेल, उघडझाप होत असेल. तर वरती गेल्यावरती तो पाहतो तर दोन्ही बेडरूमला बाहेरनं कड्या होत्या. मग आवाज आला कसला? तो बोलतो यार हवेचाच आवाज असेल कदाचित. त्या बाल्कनीमध्ये जातो. पूर्ण काळोख, एकदम शांतता, कोणी नाहीये, कोणी सुद्धा नाहीये. एकदम गार वारा सुटलेला. तो त्या बाल्कनीचा तो दरवाजा होता तो सुद्धा तो बंद करतो आणि पुन्हा त्या पायऱ्यांनी खाली यायला लागतो. आणि तितक्यात त्याला एका बेडरूममधनं कोणीतरी मोठमोठ्याने श्वास घेतोय. असा त्याला आवाज येतो. तो पुन्हा थोडासा पाठीमागे जातो, बेडरूमच्या दरवाजाकडे पाहतो. दरवाजा बंद आहे. मग आवाज कसा काय आलाय? कडी उघडतो आणि आतमध्ये पाहतो. जसा तो आतमध्ये शिरतो त्याला असं आहे ना, घाणेरडा सडल्यासारखा वास येतो. तो थोडंसं असं करतो आणि त्याला त्या ठिकाणी उभं राहायची पण त्याचं हे नव्हतं. पण त्याला माहिती होतं की यार आपण हे साफसफाई केल्यानंतर इथं दुर्गंधी राहणार नाहीये, बऱ्याच वर्षापासून असल्यामुळं वास येऊ शकतो. पण इतका तीव्र सडल्यासारखा घाणेरडा वास त्या ठिकाणी येत होता. पण श्वास घेण्याचा आवाज आल्यामुळं तो आतमध्ये शिरला, पण आतमध्ये कोणी नव्हतं. पण त्याची नजर आहे ना, पाहता पाहता त्या भिंतीवरती पडते. भिंतीवरती एक जुनं घड्याळ होतं. त्या घड्याळामध्ये 1:28 झाले होते, पण ते घड्याळ बंद होतं. त्याचा जो सेकंड काटा होता तो बिलकुलही फिरत नव्हता. कदाचित दुपारचे 1:28 ते बंद पडलेलं असेल किंवा रात्रीचे 1:28 ते घड्याळ बंद पडलेलं असेल, पण ते घड्याळ कम्प्लिटली बंद होतं. तर आतमध्ये कोणी नाहीये. त्याला वाटलं यार आपण खाली सिगरेट ओढत होतो, पायऱ्यांनी आपण वरती आलो, आपणच मोठमोठ्याने श्वास घेत असेल आणि आपल्याला भास झाला असेल की त्या दरवाजाच्या त्या रूममधनं आपल्याला आवाज आलाय, कोणतरी मोठमोठ्याने श्वास घेते. तो परत बाहेर येतो, दरवाजा बंद करतो आणि पायऱ्यांवरनं 1-2 पायऱ्या तो फक्त उतरला असेल, तितक्यात त्याला एक आवाज येतो. तो मला विकत घ्यायला आलाय का? तो पाठीमागे इकडे तिकडे पाहतो, पण त्याला कोणीही दिसलं नाही. आणि जिन्याने तो थोडासा आणखी खाली आला असेल, त्याची थोडीशी तिरकी नजर कोपऱ्यावरती पडते आणि त्याला असं वाटतं की त्या ठिकाणी कोणीतरी उभा आहे. एक अदृश्य पण सावलीसारखं त्याला त्या ठिकाणी दिसतं. कारण जी त्या ठिकाणी लाईट होती, जो उजेड होता तो पिवळा होता आणि पिवळा उजेड थोडासा म्हणजे एक भयान असल्यासारखा, ज्या ठिकाणी कोणी राहत नाही अशा ठिकाणी तो एकदम खरंच स्मशान शांतता असल्यासारखं त्या ठिकाणी दिसतं. त्याची नजर एका ठिकाणी पडते. त्याला असं वाटतं कोणतरी तिथं आहे, काहीतरी आहे आणि तो त्याचे डोळे फिरवतो, पण त्या ठिकाणी कोणी नव्हतं. तो बोलतो चल ना यार, छोड दे, आराम कर. खाली जातो, पुन्हा मोबाईल आणि सिगरेट, त्याचं तेच काम. त्याला त्या ठिकाणी त्या रात्री झोप लागली. सकाळ झाली. सकाळ झाल्यावरती पुन्हा त्या विलाचा जो ओनर होता त्या ठिकाणी येतो आणि त्याला बोलतो रात्री काही अडचण नाही ना आली, काही प्रॉब्लेम नाही ना झाला? तो बोलतो नाही तसं काही नाही, म्हणजे फारसं काही नाही, मलाही झोप लागून गेली. तर त्या ओनरला वाटतं की यार म्हणजे हा माणूस एकटा रात्रीचा राहिला, ह्याला काही जाणवलं नाही, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे यार. मग पाठीमागं असं का होत होतं? म्हणजे तो त्याच्या मनातल्या मनातच काही गोष्टी भरळला. आणि रविराज मग त्यांना बोलतो की ठीक आहे, आपण ही डील कंप्लीट करू, मी आता पुण्याकडे चाललोय, वडिलांसोबत बोलणं करतो. तो बोलतो ठीक आहे चालेल, भेटू आपण. आणि तिथनं रविराज पुन्हा पुण्याकडे येतो. तिथं आल्यावरती त्या डीलविषयी म्हणजे त्या विलाविषयी बरेच काही म्हणजे त्याने फोटो वगैरे काढलेले होते, ते सर्व त्याच्या वडिलांना दाखवतो. त्याच्या वडिलांना सुद्धा तो विला फार आवडतो. आणि तर रविराज बोलतो की ह्यावेळेस खरंच माझ्यावर विश्वास ठेवा, 100% मी तुम्हाला प्रॉफिट करून देणार म्हणजे देणार, माझ्यावर विश्वास ठेवा. तर वडील बोलतो चल, तुझ्यासाठी एवढी जुगार खेळायला मी आजही तयार आहे, तू बोलत असशील ना फायदा होणार आहे, चल झाला तर चांगलंच.
कारण हा एकुलता एक होता. त्याच्यामुळे वडिलांचा काही वर्षानंतरनं जो काही कारभार होता, जो बिझनेस होता, याच्याकडेच देणार होते. त्यामुळे त्याला बोलतात ठीक आहे. आणि त्यांचं काही दिवसानंतरनं त्या विलाचं डील कंप्लीट होतं. तो विला आज रविराजचा झाला होता. त्या ठिकाणी जाऊन त्याला मेंटेनन्स वगैरे, त्या विलाला पेंटिंग वगैरे करायची गरज होती. त्याच्यानंतरच तिथं ते कुठल्याही व्यक्तीला तो भाड्याने देऊ शकणार होता. तर त्याचं प्लॅनिंग त्याच्या जबरदस्त होतं, खतरनाक त्याचं प्लॅनिंग होतं. पण त्याच्यासोबत आहे ना, खतरनाक म्हणजे एकदम खतरनाक घटना अशा घडणार होत्या. आणि तिथे जे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज, अँटिटीज, अदृश्य शक्ती, जे प्रेतात्मा जे त्या विलामध्ये वास्तव करत होते ना, ते याची झोप उडवणार होते. समजणार आहे तुम्हाला काय होणार आहे त्यासोबत. पूर्ण आहे ना, त्याचं ते विलाचं जे डीलिंग होतं हे कंप्लीट होतं. आणि रविराज त्याच्या वडिलांना बोलतो की आता मी लोणावळ्याला जाऊन येतो आणि तिथे गेल्यावरती थोडंसं मला ते मेंटेनन्स वगैरे करावं लागेल. झाडं झुडपं जी आजूबाजूची जी वेस्टेज वाढलेली आहेत ती मला काढावी लागणार आहेत, पेंटिंग वगैरे करायला लागणार आहे. तर वडील बोलतात जा, पण माणूस एखादा सोबत घेऊन जा. त्यानंतर रविराज त्याच्या मित्राला फोन करतो. त्याच्या मित्राचं नाव सतीश. मित्राला बोलतो की आपल्याला उद्या लोणावळ्याला जायचंय. सतीश त्याला विचारतो की काय रे, काय काम काढलं. तर त्यावेळेस रविराज त्याला सांगतो की यार तिथे ना आपण एक जुना विला विकत घेतलेला आहे, थोडंसं मेंटेनन्सचं काम आहे, तिथे आपल्याला उद्या जायचंय, त्या लोकांना ते काम द्यायचंय. म्हणजे तो विला थोडासा साफ स्वच्छता त्याची होईल, जी झाडं झुडपं वाढलेली आहेत, आणि थोडं पेंटिंग वगैरेचं काम त्या लोकांना आपण ते ठरवून देऊ आणि आपण येऊ. पण 2 दिवस लागतील आपल्याला हे सगळं मॅनेज करायला. तर सतीश बोलतो ठीक आहे, जायचंय ना तर जाऊ. बरं, त्यानंतरनं रविराज पुन्हा त्या ओनरला फोन करतो, जो जुना ओनर होता त्याला फोन करतो की आम्ही उद्या येणार आहे. तो ओनर बोलतो ठीक आहे, या तुम्ही. मी ज्या माणसांना सांगायचे सांगतो त्यांना, तुम्ही आल्यावरती भेटा, काय बोलणी करायचे करा, कुणाला पेंटिंगचं काम द्यायचे, बाकीचं जे मेंटेनन्सचे काम आहे ते आपण त्यावेळेस ठरवून घेऊ. आणि तो फोन ठेवतो. दुसरा दिवस उजाडतो. पुन्हा त्या ओनरला फोन करतो की आम्ही काही वेळानंतरनं निघतोय, थोडीशी त्या लोकांना जे सांगितले तुम्ही फक्त त्यांना प्लीज एकदा कॉन्टॅक्ट करून ठेवा. तर तो बोलतो मी कॉन्टॅक्ट केलेलं आहे, तुम्ही या, आपण नंतरनं बाकीचं काय असेल ते हे करू. पण तुम्ही यायचं म्हणून जे CCTV कॅमेरे होते ते थोडंसं त्याच्यामध्ये काही थोडा प्रॉब्लेम होता, ते मी चालू करून ठेवलेले आहेत. माझ्या ओळखीचा एक टेक्निशियन होता, त्याच्याकडनं मी ते CCTV कॅमेरे ऑन करून घेतलेले आहेत. आणि आल्यानंतरनं बाकीची जे कामं आहेत ते आपण त्या लोकांना सांगू. पुन्हा रविराज त्याच्या मित्राला म्हणजे सतीशला फोन करतो. बराच वेळ फोन ट्राय करतो, फोनच लागत नव्हता. फोन कधी स्विच ऑफ यायचा, कधी आउट ऑफ कव्हरेज यायचा, तर कधी टुंग 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 वाजायचा. अरे यार, हा थोडा कंटाळला की का फोन लागत नाही. बोलतो जाऊ दे, चल डायरेक्ट त्याच्या घरी जाऊ आणि त्याला घेऊन निघू. सतीशच्या घराकडे निघतो. ज्या ठिकाणी सतीश राहायचा एक सोसायटी होती. बाहेर त्या सोसायटीला गेटही होतं, सिक्युरिटी होते. त्या गेटच्या बाहेरच गाडी उभी करतो की आतमध्ये उगाच न्यायला नको, आणि इथनं एकदा फोन करून त्याला बोलून घेऊ. गाडी थोडी साईडला पार्क करतो. फोन लागतच नव्हता. तितक्यात सतीश त्या सोसायटीमधनं, त्या गेटमधनं बाहेर येताना त्याला मिररमध्ये दिसतो. तो त्याच्या जवळ येतो. अरे बोलतो यार, किती वेळ झाले मी तुला फोन ट्राय करतोय, फोनच लागत नाही. तो बोलतो काय मला नाही सांगता यायचं यार, फोन तर चालूच आहे, हे बघ तुझ्या समोरच आहे, हे बघ मी किती वेळा फोन केलेत. असं रविराज पुन्हा बोलतो. जाऊ दे ना यार, जायचंय ना, आलोय ना मी, चल. आणि तिथून दोघे सुद्धा लोणावळ्याला निघतात. काही वेळाने लोणावळ्याला पोहोचतात. तिथे गेल्यावरती त्या ओनरला फोन करतात, तोही तिथे येतो. तिथं आल्यावरती पुन्हा जी माणसं त्यांनी बघायला सांगितली होती त्यांना पुन्हा तिथं आल्यावरती कॉन्टॅक्ट करतात. पण ते सांगतात यार आम्हाला आज काही यायला जमणार नाही आहे, आता आम्ही कामावरती आलेलो आहे, उद्या सकाळी सकाळी आम्ही तिथे येतो, काय असेल ते मग कामाचं आपण ठरवूया. आणि पुन्हा तो मालक त्यांना बोलतो की बघा हे जे CCTV कॅमेरे होते ना हे बंद होते, पण माझ्या ओळखीचा एक माणूस आहे त्याच्याकडनं मी हे करून घेतलेलं, म्हणजे तुमचं एक काम मी हलकं केलेलं आहे. मग आता ते कामगार लोक येणार नाही म्हटल्यावरती रविराज त्या जुन्या ओनरला बोलतो की ठीक आहे, आता आपण ह्याच्यात काही करू शकत नाही,
उद्या आपण त्यांची गाठ घेऊ, भेट घेऊ आणि त्यांच्यासोबत बोलणी करून घेऊ. आणि तिथनं तो ओनर जायला निघतो. रविराज आणि सतीश एका पाठोपाठ मेन डोरपाशी जातात. रविराज दरवाजा उघडतो आणि आतमध्ये पाऊल ठेवतो. त्याला त्या ठिकाणी पहिल्यापेक्षा काहीतरी वेगळं झाल्यासारखं त्याला वाटतं. पाऊल ठेवल्या ठेवल्या त्याला एकदम घाणेरडा वास त्या लिव्हिंग रूममध्ये येतो. तो वास जो वरच्या बेडरूममध्ये येत होता तसाच वास त्याला पूर्ण त्या लिव्हिंग रूममध्ये आला. सतीश त्याच्या पाठोपाठ येत होता आणि सतीश त्याच्या पुढं जाऊन थांबला आणि रविराज त्याला बोलला की अरे सतीश, तुला काहीतरी घाणेरडा वास येतोय का रे? सतीश बोलतो नाही बाबा. आणि सतीश तिथनं त्याचं काही न ऐकता, त्याच्याकडं काय एकदाही न पाहता सतीश तिथनं त्या पायऱ्यांनी वरती जातो. वरती गेल्यावरती पहिला तो त्या बाल्कनीमध्ये जातो आणि वरचे बेडरूम चेक करतो आणि तिथनं पुन्हा तो खाली येतो. रविराज बोलतो यार तू असं काय केलं रे? मी तुला विला दाखवणार होतो, सगळ्या गोष्टी आपण फिरून पाहणार होतो आणि तू माझ्या अगोदरच वरती कसं काय गेला? अरे नाही, मला असं वाटत होतं की कधी मी वरच्या मजल्यावरती जातो. तर रविराजला याची कुठलीही कल्पना नाही आहे की त्याच्यासोबत याच्यानंतरनं काय घडणार आहे. तर दिवसभर ते आराम करतात. तर पर्यायच नाही, ती लोक येणारही नाही. दिवसभर दोघे आराम करतात. पुन्हा रात्र होते. भूक लागली होती म्हणून गाडी बाहेर काढतात. दोघे होते त्याच्यामुळे दोघे ते गेट बंद करतात. जे गेट एक माणसाला उघडत नव्हतं किंवा ते बंद होत नव्हतं. गाडी बाहेर घेऊन ते गेट बंद करून दोघे सुद्धा हॉटेलमध्ये जेवायला जातात. जेवण वगैरे उरकतात आणि पुन्हा ते दोघे जण त्या विलामध्ये येतात. त्यावेळेस रात्रीचे 10:30 वाजले असतील. निवांत त्या लिव्हिंग रूममध्ये ते दोघे जण बसले होते. सतीश त्याला बोलतो यार मी तर असं ऐकलेलं आहे लोणावळ्यामध्ये बरेचसे विले हे हॉन्टेड आहेत. लोक लोणावळ्यातल्या विलांबद्दल बोलतात की ह्या विलांमध्ये भूतप्रेत आत्मा फिरत असतात आणि जे विले बऱ्याच वर्षापासून बंद आहेत अशा विलांमध्ये हे भूतप्रेत आत्मे असतातच असं बोललं जातं. खरं आहे का रे? ह्या तू जे विला घेतलेला आहे ह्या विलाची एखादी स्टोरी आहे का? असेल तर सांग ना. रविराज त्याच्याकडे पाहतो आणि हसतो. तुला काय म्हणतो एवढा इंटरेस्ट त्या भूतप्रेत आत्म्यांमध्ये? तर सतीश त्याला बोलतो की नाही रे, हे असतं. हे भूत प्रेत आत्मे बंद ठिकाणी, ज्या ठिकाणी लोकांचा वावर कमी आहे त्या ठिकाणी हे भूत प्रेत आत्मे वास करतात. रविराज पुन्हा त्याच्याकडे बघून हसतो, बोलतो येडा झाला येतो. नाही नाही सांग ना, ह्या विलाची आहे का एखादी स्टोरी? रविराज त्याला बोलतो आहे ना, एक स्टोरी आहे ना, सांगू का तुला? पण घाबरायचं नाही. नाही, मी घाबरत नाही. मी भूत प्रेत आत्म्यांना बिलकुलही घाबरत नाही. तर टाइमपास म्हणून रविराज त्याला त्या ओनरने सांगितलेली घडलेली घटना त्याला सांगायला सुरुवात करतो की 8-9 वर्षापूर्वी या ओनरने मला सांगितले की इथं एक जोडपं आलं होतं. त्यांच्यासोबत एक त्यांचं बाळ होतं. ते रात्रीचे इथेच राहिले आणि ते बाळ खेळता खेळता जी वरची गॅलरी आहे तू तिथे गेला होतास त्या ठिकाणाहून ते बाळ खाली दरीत कोसळलं. आणि त्यानंतरनं त्या नवरा बायकोंनी बराच प्रयत्न केला, आरडाओरडा केला, पण हा पूर्ण परिसर शांत असल्यामुळे कोणीही त्या बाळाला वाचवायला आलं नाही. ते बाळ त्यांना कधी भेटलंच नाही. त्यामुळे त्या दोन्ही नवरा बायकोंनी त्या वरच्या मजल्यावरती त्या बेडरूममध्ये त्या नवरा बायकोंनी फॅनला लटकून फाशी घेतली. त्या म्हाताऱ्या बाबांनी मला सांगितलं की रात्रीचं जर इथनं कोणी येत जात असेल तर त्यांना ह्या विलामधनं रडण्याचा आवाज येतो, ओरडण्याचा आवाज येतो, बाळाचा आवाज येतो. सतीश त्याला बोलतो मग तुझा ह्या घटनेवरती विश्वास आहे का नाही?
ह्या भूतप्रेत आत्म्यांवरती तू विश्वास ठेवतो का नाही? रविराज बोलतो की माझा ह्या असल्या भूतप्रेत आत्मा ह्या थोतांडावरती बिलकुलही विश्वास नाही. सतीश बोलतो हे असतात, जरी आपल्याला दिसत नसले तरी ते असतात. रविराज बोलतो तू आता झोप बाबा. तू जास्त मला प्रश्न केले ना की खरंच मला भीती वाटायला लागल. अरे मी एकटा राहिलो होतो इथं, मला त्यावेळेस तर काही जाणवलं नाही. मग सतीश म्हणतो की जा बरं एकटा त्या जिन्याने वरती जाऊन दाखव बरं मला. रविराज बोलतो अरे याच्यात काही नवीन आहे तेव्हा, हे बघ तुझ्या समोरच जातो. रविराज तिथनं पळत 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 त्या पायऱ्यांनी वरती जातो आणि वरनं फक्त खाली येत असेल तितक्यात त्याला आवाज येतो, आज तू मरणार, आज तू मरणार. अरे रविराज पुन्हा इकडं तिकडं पाहतो, त्याला वाटतं सतीशनेच आवाज दिला. खाली जातो पण त्यावेळेस सतीश तिथं नव्हता. सतीश त्याला दिसलाच नाही. लिव्हिंग रूमचं हॉलचा तो दरवाजा उघडा होता. त्याला वाटलं हा माझी गंमत करून बाहेर गेला असेल. तर बाहेरही तो त्याच्या पाठीपाठी गेला पण त्याला तिथे सतीश दिसलाच नाही. आणि पुन्हा तो मेन डोरपाशी येत नाही तितक्यात त्याला बाथरूममधनं फ्लशचा आवाज आला. हा बाथरूममध्ये गेलाय आणि मी वेड्यासारखा ह्याला पाहायला बाहेर गेलोय. आणि एक 2-5 मिनिटांनी पुन्हा सतीश त्या ठिकाणी आला आणि रविराज त्याला बोलला, अरे बाबा तू मला वरती पाठवलं आणि मी वरनं खाली येताना मला आवाज आला की आज तू मरणार, आणि मी तुला खाली पाहायला आलो तर तू खाली नव्हता. मला असं वाटलं की खरंच एखाद्या भूताने मला आवाज दिलाय काय. तर सतीश बोलतो मग तू घाबरला का नाही? बोलतो तूच आवाज दिलता. सतीश बोलतो मी तुला कशाला आवाज दिल, इतर बाथरूममध्ये गेलतो. घाबरे येड्या, काय पण खोटं नको बोलू. आणि तिथं तो विषय बंद करतो. सोड ना, सकाळी आपल्याला पुन्हा उठायचे, चल जाऊन झोपू. आणि तिथनं रविराज उठून आतमध्ये बेडरूममध्ये जातो आणि त्याच्या पुन्हा लक्षात येतं की यार आपण इथं आलोय, त्या काकांनी आपल्याला सांगितलं की हे CCTV कॅमेरे आता पहिल्यासारखे वर्क करतात, त्याच्यात आपण रेकॉर्डिंग पाहू शकतो, ते रेकॉर्डिंग करू शकतात. तर एकदा ट्राय तर करू, बघू रात्री इथं काय रेकॉर्ड झाले का, कसं जे क्लिअरिटी आहे काय. तर तो त्या स्क्रीनपाशी जातो आणि तिथं ते रिवाइंड करतो. आदल्या रात्रीचं ते फुटेज तो पाहत होता. आदल्या रात्रीचं फुटेज पाहता पाहता रात्रीचे 1 वाजता त्याच्यावरती जो टायमिंग होता त्या टायमिंगनुसार जे मला सांगितले ते मी तुम्हाला सांगतोय. रात्रीचे 1 वाजले असतील तर त्या फुटेजमध्ये त्याला असं दिसतं की नवरा बायको आणि एक त्यांच्या हातामध्ये बाळ, ते दोघे सुद्धा गेटमधनं एंटर होत आहेत आणि जो मेंढोर आहे त्या मेंढोरपाशी येऊन थांबतायत असं त्याला दिसलं. त्याला ते पाहिल्यावर थोडंसं विचित्र वाटलं, हे असं कसं शक्य आहे. तो 2-4 वेळा रिवाइंड करतो आणि शेवट ज्यावेळेस पाहायला जातो त्यावेळेस ते फुटेज त्याच्यातनं गायब होतं. म्हणजे ते 2-4 वेळा त्यांनी पाहिलं त्यावेळेस नवरा बायको आणि एक त्यांच्यासोबत बाळ हे त्याला दिसतंय, पण 5व्या-6व्या वेळेस पाहायला गेला त्यावेळेस ते फुटेज त्याच्यामध्ये दिसलंच नाही. तो त्यावेळेस त्या जुन्या घरमालकाला, त्या विलाच्या मालकाला फोन करतो. रिंग वाजत होती, फोन उचलत नव्हते. बराच वेळा ट्राय करतो, फोन उचललाच गेला नाही. मग त्याला असं वाटतं की यार हा टेक्निकल इश्यू असेल. तो त्यावेळेस ते बंद करून झोपायला जातो. तर त्यावेळेस सतीश त्याच बेडरूममध्ये त्या बेडवरती झोपलेला होता. रविराज त्याच्याच ठिकाणी त्याच बेडवरती जाऊन तो स्वतः त्याचं अंग टाकतो आणि त्याला बोलतो, सतीश कसा वाटला विला, कसा वाटला विला, झोपला का काय. आणि सतीश एक हलका शब्द बोलतो, रे विला तर फार भारी आहे रे, पण मला असं का वाटतंय की ह्या विलामध्ये कोणीतरी आपल्याशिवाय पण राहते. ए बाबा तू झोप ना आणि मलाही झोपू दे. आणि रविराज डोळे झाकतो आणि त्याला झोपही लागते.
रात्रीचे 1 वाजले असतील. रविराजची अचानक झोप उडते, त्याला जाग येते आणि तडकन तो उठून बसतो. सतीशकडे पाहतो तर सतीश गाढ झोपलेला होता आणि तितक्यात त्याला आवाज येतो की बाहेर पार्किंगमध्ये कोणीतरी चालत येते. त्याला पहिल्यांदा तर असं वाटतं की ससा, कुत्रा, मांजर, कारण तो परिसर इतका शांत होता, झाडं झुडपं होती. त्याला वाटलं एखादा प्राणी असू शकतो. तो तिथनं उठतो आणि त्या मेन डोरपाशी जातो आणि थोडासा असा कान हात लावून आवाज घेतो, पण त्याला आवाज येत नव्हता. थोडासा तिथनं पाठीमागे फिरतो तर पुन्हा बाहेर पावलांचा आवाज त्याला यायला लागतो. त्यावेळेस तो थोडासा घाबरला, पण CCTV कॅमेरे होते त्यामुळे त्याला काही काळजी करायची गरज नव्हती. तो बाहेर जाण्यापेक्षा आपण कॅमेऱ्यातच पाहू, ते फुटेज पाहू, रेकॉर्डिंग पाहू. पुन्हा त्या स्क्रीनपाशी कम्प्युटरपाशी जातो आणि पाहत बसतो. पण त्यावेळेस त्याला तिथं कोणीही चालताना किंवा फिरताना किंवा एखादा ससा, कुत्रा, मांजर त्याला तिथं आलेलं त्या फुटेजमध्ये त्याला दिसलं नाही. तिथनं उठतो आणि पुन्हा त्या बेडरूममध्ये जातो आणि जसा तो झोपायला म्हणजे खाली त्या बेडवरती बसला असेल तितक्यात त्याला वरच्या मजल्यावरती पंखा चालू झाल्याचा त्याला आवाज येतो. पंखा कर 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 फिरायला लागल्यास त्याला आवाज येतो. तो पुन्हा बाहेर येतो आणि 1-2-3 पायऱ्यावरती चढला असेल तितक्यात त्याला पुन्हा धडधड 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 पळताना असा त्याला आवाज आला. बरं, हा तर घाबरला ना. हा हळूहळू हळूहळू वरती गेला. त्याने त्यावेळेस तिथे पाहिलं ना, ते अगदी भयानक होतं. त्या ठिकाणी बाल्कनीपर्यंत लहान बाळाच्या पायाचे पावलाचे जे ठसे असतात ना, जे पाण्यात पाय घातले की बाळ चालत गेलं की त्याचे पावलांचे ठसे ओढतात, त्याला त्या बेडरूमपासनं त्या बाल्कनीपर्यंत जाताना दिसले आणि ते ठसे त्या ठिकाणीच गायब झाले. ते ठसे पुन्हा बेडरूमकडे येताना दिसलेच नाही. अरे, त्याच्या मनात आता खरं शंका यायला सुरुवात झाली होती की कदाचित ह्या ठिकाणी ह्या घटना अशा घडत असतील. तो घाबरला होता आणि तो पुन्हा त्या पायऱ्यांनी खाली येत होता. तितक्यात त्याला परत आवाज, जो बेडरूम बंद होता, ज्या बेडरूममध्ये त्याला घाणेरडा वास यायचा, त्याच रूममधनं आवाज यायला लागला. त्या दरवाजापाशी तो थांबला असेल, पुन्हा त्याला मोठमोठ्याने श्वास घेतल्याचा त्याला आवाज आला. त्याने तो दरवाजा रागात त्याची कडी उघडली आणि आतमध्ये पाहायला गेला तर अक्षरशः तो आहे ना, त्या वासाने ना त्याला असं चक्कर आल्यासारखं झालं. इतका घाणेरडा आवाज त्यातनं आला. तो दरवाजा पुन्हा बंद करायला गेला आणि त्याची नजर त्या घड्याळावरती पडली. त्या घड्याळावरती पडल्यावरती जे घड्याळ बंद होतं ते घड्याळ त्यावेळेस चालू झालेलं होतं. सेकंड काटा गोल 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 राऊंडमध्ये फिरायला लागला होता. पण त्याच्यामध्ये जो टाईम त्याला दिसला तो रात्रीचा टाईम होता 1:28. पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस तो आलता त्यावेळेस सुद्धा त्या घड्याळामध्ये 1:28 झाली. ह्यावेळेस 1:28 झालेली होती, पण ह्यावेळेस ते घड्याळ चालू झालेलं होतं. त्या टिक 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 आवाज होता. अरे, तो बोलतो की यार काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. तो दरवाजा पटकन बंद करतो आणि पुन्हा त्या जिन्याने सतीशकडे पळत यायला लागतो आणि तितक्यात पुन्हा त्याला आवाज येतो, आम्हाला तू विकत घेतलंच ना, आम्हाला तू विकत घेतलंच ना. तो तिथनं ना इतका जोरात पळत येतो ना खाली बेडरूममध्ये सतीश झोपलेला होता.
सतीशला उठ 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 करतोय. सतीश उठत नव्हता. सतीशला बोलतो, अरे यार तू बोलला तसंच आहे बरं का रे. यार ह्या घरामध्ये ह्या वेलामध्ये काहीतरी आहे बरं का, काहीतरी आहे. उठ ना उठ ना. सतीश बोलतो, जा ना तू, तुझा विला आहे ना, बघ ना तू. अरे तू येडा आहे काय, तू माझा मित्र आहेस का कोण आहेस? मी तुझा मित्र नाही, मला झोपू दे. आणि त्याला बाळ रडण्याचा आवाज येतो. इतका मोठ्याने इतका जोरात त्याला बाळ रडण्याचा आवाज येतो ना, तो त्या रूममध्ये बाहेर येतो, तितक्यात तो आवाजही बंद होतो. आणि पुन्हा वरच्या मजल्यावरनं आवाज येतो, माझ्या बाळाला वाचवा. एकदा पुरुष बोलायचा, एकदम ती बाई बोलायची, माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा. माझं बाळ खाली कोसळले, माझं बाल्कनीतनं बाळ खाली पडलंय, कुणीतरी वाचवा, कुणीतरी वाचवा. अरे यार हा आतमध्ये पुन्हा त्या सतीशकडे येतो आणि सतीशला पाहतो. शपथ सतीश त्या ठिकाणी नव्हता. इतका भयानक घाबरला होता ना तो. त्याच्या पायाखाली जमीन हल्ली होती, अंगाला पूर्ण घाम सुटला होता. त्याचे काळजाचे ठोके हे वाढले होते, धडधड धडधड. त्याचा ब्लड प्रेशर इतका हाय झालता ना की त्याला श्वास सुद्धा घेता येत नव्हता. इतका तो घाबरला होता. इतका घाबरला म्हणजे सांगू पण शकत नाही, इतका त्याची परिस्थिती भयानक झाली. आणि तेवढ्यात पुन्हा वरनं आवाज येतो, रविराज अरे मी वरती आहे. अरे सतीश म्हणतो की यार तू आत्ता येतो आता, माझ्या समोरून तू गेलाच नाही, तू वरती पोहोचलास कसा? अरे वेड्या, तू ज्यावेळेस डोळे झाकून श्वास घेत होता ना, त्यावेळेस मी तुला घाबरायला पाहिलं म्हणून मी वरती गेलो. त्यावेळेस ह्याच्या थोडासा जीवाला. सतीशला बोलला, सतीश यार चल इथून, इथं काहीतरी गडबड आहे. सतीश त्याला बोलतो की मी तुला इथं आल्यापासून सांगतोय, इथं काहीतरी गडबड असणार आहे. तू बोलला नाही तसं काही नसतं, ये वरती ये ना. रविराज त्याला बोलतो की अरे वेडा आहेस काय, अड्या वरती काहीतरी आवाज येतोय यार, नको तिथं थांबू, ये खाली, काहीतरी होईल तुझ्यासोबत. सतीश त्याला बोलतो की नाही तू ये, काही नाही होणार तुला. रविराज वरती जातो, त्यावेळेस सतीश तिथे नव्हता. पूर्ण शेजारी पाजारी पाहतो, बाल्कनीत पाहतो, सतीश तिथे नव्हता. त्याच रूममधनं पुन्हा श्वास घ्यायचा आवाज येतो ना आतमधनं. तो दरवाजा कोणतरी वाजवते, धडधड धडधड करते, कडी बाहेरनं लावलेली आहे. अरे रविराजला वाटतं की सतीश आतमध्ये अडकला का काय. ती कडी उघडतो आणि आतमध्ये तो अक्षरशः जे भयानक दृश्य पाहतो ना, त्याच्या पायाखालची जमीन हललेली होती. तो पंखा फिरतच होता आणि एक बाई आणि एक पुरुष त्या पंख्याला गळफास घेऊन त्यांच्या बॉड्या त्या गोल 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 फिरतायत. ते दृश्य त्याने जसं पाहिलं, तो त्या पायऱ्यांनी पळत यायचा विसरला. त्याने वरच्या मजल्यावरून खाली लिव्हिंग रूममध्ये उडी मारली होती. त्याच्या पायाला इजा झाली आणि पुन्हा त्याला आवाज आला, रविराज अरे ये ना वरती, माझं बाळ पडलंय, त्याला वाचव ना. माझ्या बाळाला कुणीच वाचवायला आलं नाही, तू हा विला विकत घेतलाय ना, ये ना वरती. पुन्हा त्या बाईचा आवाज आला, माझ्या बाळाला वाचवायला या. सतीश कसा बसा त्या दरवाजापाशी गेला. तो मेंढोर होता, तो मेंढोर उघडताच त्याला आवाज आला, तू मरणार, माझं बाळ जसं मेलंय तसं तू पण मरणार, त्याला वाचव नाहीतर तू पण मरणार. शपथ, त्याची इतकी भयानक परिस्थिती त्यावेळेस झालती ना. नशीब त्याच्या खिशामध्ये त्यावेळेस त्या कारची चावी होती. त्याच्या पायाला इजा झाली होती. त्याला वाटतं यार ह्या सतीशच्या अंगामध्ये इथलं काहीतरी भूतप्रेत घुसलंय. सतीश वेळा झालाय, आता जीव ह्याला वाचवायचा आहे. करायचं काय? गाडीमध्ये बसतो आणि लक्षात येतं, यार आपण तर आतमध्ये येता वेळेस गेट बंद केलेले, गाडी न्यायची कशी बाहेर. खाली उतरतो, कसं बस ते गेट त्याच्या अंगामध्ये जितकी पण शक्ती होती ना, त्या शक्ती लावून ते गेट उघडतो आणि पुन्हा गाडीमध्ये
येऊन बसतो. गाडी पास होईल एवढंच ते गेट उघडलं होतं. गाडीला चावी लावतो, गाडी स्टार्ट होते आणि गाडी त्या गेटमधनं धडकली तरी तो गाडी बाहेर काढायचा प्रयत्न करत होता. कशी बशी त्या गाडी त्या गेटमधनं बाहेर काढतो. दोन्ही बाजूला त्या गाडीच्या स्क्रॅचेस लागलेले होते. पूर्ण गाडी धडकलेली होती साईडनी. गाडी बाहेर काढतो आणि पुन्हा एकदा त्या मागे विलाकडे वळून पाहतो, तर त्या विलाच्या या मेन डोरवरती नवरा बायको उभे आहेत आणि ह्याच्याकडे हात करून ह्याला बोलवतायत, ये ये. त्यावेळेस त्याला त्यांचा आवाज ऐकू येत नव्हता, पण ते हातवारे करत होते, ये ये. आणि तितक्यात त्याच्या मोबाईलमध्ये एक मेसेज येतो, रविराज कुठेस रे? मला बोलला होता ना की आपण लोणावळ्याला जाऊ, नवीन विला घेतलाय, आपलं ठरलं होतं ना आज जायचं. तुम्हाला फोनही केला नाही, मला मेसेजही केला नाही. काय झालं, लोणावळ्याला गेलास का नाही? तुझा फोनही बंद येतोय. आत्ता घरी आहेस का लोणावळ्यामध्ये आहेस? आयुष्य. हा मेसेज पाहिल्यावरती ह्याला काही समजलं नव्हतं की काय करायचं. ह्याला समजत नव्हतं की काय करायचं, कोण खरे काय खरे. सकाळी माझ्यासोबत पुण्यातनं ह्या विलापर्यंत कोण आलं, कोण होतं ते? तो मेसेज वाचल्यानंतरनं रविराज पहिला कॉल हा सतीशला करतो. एकदा दोनदा तीनदा सतीश फोन उचलत नव्हता, कारण रात्री खूप झालेली होती. आणि अचानक सतीश त्याचा फोन रिसिव्ह करतो आणि बोलतो, हा बोल ना, का रे एवढ्या रात्रीचा फोन केला? हा बोलतो, रात्रीचा? अरे तू माझ्यासोबत आहेस का कुठं दुसरीकडे जाऊन झोपलाय? तो बोलतो, काय बोलतो यार, तू काल मला बोलला की लोणावळ्याला जाऊ आणि मला फोनही केला नाही, SMS केला नाही आणि तुझा फोनही लागत नव्हता. मी बऱ्याच वेळ तुझी वाट पाहिली आणि नंतरनं मग मी तुला SMS केला. रविराज त्याला बोलतो की अरे मग तू जर पुण्यातच आहे तर माझ्यासोबत कोण आले? तुझ्यासारखाच एक व्यक्ती तुझ्या बिल्डिंगपासून बसून लोणावळ्याच्या विलापर्यंत आलेला आहे. सेम टू सेम तुझ्यासारखा दिसतोय. सतीश बोलतो, अरे काय यार, कोण कोण गेलेले? तुम्ही पार्टी करताय ना? मला खिजवण्यासाठी असं बोलताय ना? तो बोलतो, नाही रे यार, तुझ्यासोबत नाही खोटं बोलणार आणि इतक्या रात्री तर मी बिलकुलही खोटं बोलणार नाही. अरे माझ्यासोबत काही अशा भूताच्या घटना व्हायला लागलेल्या आहेत. खरंच मला ते सहनच होत नाही आहे. खरं सांग ना. तिकडनं सतीश पुन्हा बोलतो, अरे नाही रे मित्रा, मी तुझ्यासोबत इतक्या रात्रीचं कशाला खोटं बोलू? खरंच मी तुझ्यासोबत आलेलो नाही आहे. मला बाकीचं माहिती नाही की तू काय बोलतोय, पण मी तुझ्यासोबत आलेलो नाही आहे. मला बोलतो की ठीक आहे, तुला 2 मिनिटात कॉल करतो. आणि तिथनं त्याच्या वडिलांना पुन्हा फोन लावतो. वडील त्याचे फोन उचलतात आणि वडिलांना सगळी माहिती सांगतो की त्याच्यासोबत काय घडलेलं आहे. त्याचे वडील त्याला बोलतात की तू ज्या ठिकाणी आहेस त्या ठिकाणाहून पहिले निघ, तिथे बिलकुलही थांबू नको, मी येतो. आणि पुन्हा रविराज त्याला बोलतो, त्याच्या वडिलांना बोलतो की प्लीज सतीशला येताना घेऊन या. त्याचे वडील बोलतात ठीक आहे. पुन्हा सतीशला फोन करतो आणि सांगतो की पप्पा येणार आहेत, त्यांच्यासोबत बसून प्लीज ये इकडं. त्याचे वडील आणि सतीश हे दोघे सुद्धा चिंचवड पुण्याकडनं 1.5 तासामध्ये त्या ठिकाणी पोहोचले होते. त्यावेळेस रविराज लोणावळ्यामध्ये एक जगदंब टी स्टॉल आहे, त्या टी स्टॉलवरती तिथे बसला होता. तिथे गेल्यावरती पुन्हा त्यांना ही पूर्ण घटना सांगतो. त्या विलामध्ये नवरा बायको आहेत, तिथं बाळ रडण्याचा आवाज येतो आणि सकाळी माझ्यासोबत सेम रविराजसारखाच एक व्यक्ती गाडीत बसून त्या विलापर्यंत आला. ते तिघेजण पुन्हा त्या विलाकडे जातात. जोपर्यंत पहाट होत नाही, सूर्याचं पहिलं किरण पडत नाही, तोपर्यंत त्या विलामध्ये गेले नव्हते. बाहेरच बसून त्या विलाकडे पाहत होते. तर रात्रभर त्या विलामध्ये लाईट ही ब्लिंक करत होती. बंद चालू, बंद चालू, बंद चालू. अधूनमधून रडण्याचा आवाज यायचा, अधूनमधून हसण्याचा आवाज यायचा. ज्यावेळेस उजेड झाला त्यावेळेस त्या जुन्या ओनरला सुद्धा बोलून घेतलं. तिथं आल्यावरती त्याला ही हकीकत सांगितली. त्या ओनरनी
त्याच्या वडिलांना सांगितलं की मी पहिलंच ज्यावेळेस रविराज इथं आला होता त्यावेळेसच मी ही सर्व घटना त्याच्यासोबत शेअर केली होती, त्याच्यापासून मी काही लपून ठेवलेलं नाही आहे. आणि मग ते चौघेजण त्या विलामध्ये शिरतात. तिथं गेल्यावरती ते CCTV फुटेज चेक करतात. तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस रविराज आणि सतीश आदल्या दिवशी तिथे आला होता त्यावेळेस रविराज हा रविराजच होता, पण रविराज सोबत जो त्याचा मित्र सतीश बनून आला होता तो सतीश नव्हताच. तो वेगळा पुरुष होता, वेगळा माणूस होता. त्यानंतरनं बरेचसे फुटेज हे ते चेक करतात, पाहतात. तर त्यावेळेस त्यांना दिसलं की त्या ठिकाणी नवरा बायको आणि त्यांच्या हातामध्ये एक बाळ दिसतंय. आणि त्यावेळेस तो जुना विलाचा जो मालक होता तो मालक ह्यांना बोलतो की रविराज, तुझ्यासोबत जो व्यक्ती इथं दिसतोय हा व्यक्ती आणि ती बाई हे दोघे नवरा बायको आहेत. कारण मला चांगलं आठवते, मी त्यांना पाहिलं होतं. रविराज बोलतो, यार पण मला तर हा सतीश सारखाच दिसत होता, सतीश म्हणूनच ह्याला मी गाडीत घेतला. तो मालक बोलतो की नाही, मी त्या व्यक्तीला चांगला ओळखतो. माझ्याकडे जुने जे फुटेज आहेत ते फुटेज जरी तुम्ही चेक केले तरी तो व्यक्ती आणि ह्या घरामध्ये जी घटना घडली होती हे सेम टू सेम आहेत. म्हणजे याचा अर्थ की रविराज सोबत त्याच्या गाडीमध्ये सतीश बनून एक भूत प्रेत आत्म्याने प्रवास केला होता, त्याच्यासोबत तिथे राहिला होता. भूत प्रेत आत्मे जरी आपल्याला आपल्या डोळ्यांनी स्पष्ट दिसत नसले तरी त्यांचं अस्तित्व आहे. कुणाच्या ना कुणाच्या शरीरात शिरून कुणाचं तरी रूप धारण करून ते आपल्या आजूबाजूला वावरत असतात, हिंडत असतात. कदाचित आत्ता माझ्या शेजारी सुद्धा एखादा भूतप्रेत आत्मा असू शकतो आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहताय. कदाचित तुमच्या शेजारी सुद्धा एखादा भूतप्रेत आत्मा तुमच्यासोबत हा व्हिडिओ पाहत असेल. त्यांना आपण नाकारू शकत नाही. ते सर्व फुटेज बघितल्यानंतरनं रविराज, सतीश आणि त्याचे वडील त्या विलातनं बाहेर पडतात आणि पुन्हा रविराजच्या मोबाईल फोनवरती एक SMS येतो, माझ्या बाळाला शोधून द्या, माझं बाळ खाली पडले, त्याला शोधून द्या, आम्ही नवरा बायको आणि आमचं बाळ इथून आम्ही निघून जाऊ. त्यानंतरनं त्यांनी तो विला बरेच वेळा लोकांना विकायचा प्रयत्न केला, पण तो विला आजही विकला गेला नाही. तो विला आजही तसाच आहे आणि त्याच्या गेटवरती कायम एकच पाटी दिसते, फॉर सेल. कधीच त्या विलाच्या गेटवरती सोल्ड हा शब्द लिहिला दिसत नाही. अशी भयानक घटना ही रविराज सोबत घडली होती. ही घटना तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत डरना मना आहे.